गंगाधररावजी बडुरे जिल्हा प्रमुख, दुसरे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे साहेब, जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक मंगेशजी कदम साहेब आणि गणेश गिरी यांचा सन्मान करणे यांना विनंती आहे की आपण समोर त्यांचा निस्वार्थ सेवा करणाऱ्या माणसाला एवढं काम सर्वांनी समोर यायचं. विनंती करतो की आपण सहभागी व्हावं. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण तुमच्या समोर सन्माननीय आमदार साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा, त्यामध्ये आपण सहभागी व्हावं. आज प्रभाग क्रमांक 3 या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज सांगवी येथे या परिसरातील 4 कोटीचे लोकार्पण सोहळा तसेच रस्त्याचे काही भूमिपूजन असा लोकार्पण सोहळा उपस्थित केला. त्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळी, सर्व माझ्यासोबत आलेले जिल्हा प्रमुख बडुरे साहेब, उमेशजी मुंडे, मंगेशजी कदम, अपर्णाताई निरलकर, या भागाचे नगरसेवक संदीप गाडेवाले, तसेच आमचे दुसरे नगरसेवक श्याम कोकाटे आणि दर्शनभया या संपर्कप्रमुख या भागाचे दर्शनभया सिद्धू, तसेच सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळपासून पाऊस चालू होता. या पावसामध्ये बी लोकांनी चांगली गर्दी केली त्या कार्यक्रमाला. त्याबद्दल सगळ्यांचं मी गावकरी मंडळीचं आभार मानतो आणि स्वागत करतो, अभिनंदन करतो की या गावामध्ये बरेच दिवसापासून रखडलेले काही कामं होते. 30-40 वर्षापासून हे गाव एक पूर्ण जुनं गाव असल्यामुळं या सांगवीमध्ये बरेच काही अंतर्गत रस्ते राहिले आणि मुख्य रस्ते काही होते. त्या भागामधले आपण मागच्या आमदारकी मागच्या काळामध्ये काही थोडे कामं घेतलेले आहेत. या काळातसुद्धा कामं काही भूमिपूजन या काळात घेतलेले आहेत. तसेच या हनुमान मंदिरमध्ये सभागृहाचं टीन शेड या लोकांचे लग्न होण्यासाठी, लोकांचे कार्यक्रम होण्यासाठी, लोकांचा खर्च वाचण्यासाठी मंगल कार्यालयाचा त्या निमित्ताने इथं टीन शेड मोठं सभागृह आपण उभारलेले की असं टीन शेड आहे की 5000 लोकसंख्या लग्न करू शकतो. 5000 लोकसंख्येचं. त्या निमित्ताने चांगले रस्तेसुद्धा घेतलेत. मुख्य रस्ता स्मशानभूमीला जाणारा रस्ता बरेच दिवसापासून पेंडिंग होता. मी नगरसेवक होतो, मी लहानपणापासून या गावाचं माझं नातं आहे, या गावामध्ये माझी जमीन आहे. तेव्हापासून मी लहानपणापासून माझा एकच विचार होता की या सांगवी भागाला जे विकास करण्यासाठी मला यांनी संधी दिली आणि या भागाचा मी विकास करू शकलो. या निमित्ताने सगळ्याचं मी आभार मानतो की या कौतुक करतो की या निमित्ताने की मला या भागाचं आमदार केलं, नगरसेवक केलं आणि या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेने मला सेवा करण्यासाठी संधी दिली. त्याच्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो. आणि येणाऱ्या काळातसुद्धा काही अंतर्गत रस्ते काही आहेत, विहार काही आहेत. आपले गाव मूळ गावात सुद्धा विहारचं आपण येणाऱ्या काळात निधी टाकणार आहे. काही महाटेकडीला सुद्धा विहार आहे, तिथं सुद्धा आपल्याला सुशोभीकरण मंदिराचं बांधकामाचं, सभागृहाचं बांधकाम करायचं आहे. आणि काही अंतर्गत रस्ते आहेत नवीन ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 100% आपल्याला घ्यायचे. बाकी काही जनतेच्या मागण्या आहेत ते सुद्धा मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि आजचे जे कार्यक्रम खूप चांगला आयोजित केलेला आहे, श्याम कोकाटे तसेच आमचे नगरसेवक या भागाचे संदीप गाडीवाले या भागाचे, तसेच इतर काही सर्व सगळ्यांनी उपस्थित लावले, त्याच्याबद्दल सगळ्याचं मी आभार मानतो, स्वागत करतो. या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि 100% मी जनतेचा सेवक आहे, जनतेचं काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मी एक या जनतेचा परिवारातला आमदार आहे असं मला वाटतं की जनतेला वाटतं की बाबा आपलासा आमदार आहे आणि घरचा आमदार आहे. त्याच्यामुळं जनता मला काम सांगत असते, मी करत असतो. या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. सांगवी प्रभागामध्ये 4 कोटी रुपयाच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे म्हणजे याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. आदरणीय कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे. येणाऱ्या काळातही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सांगवी प्रभागात अजून बरीच कामं शिल्लक आहेत. त्या शिल्लक कामाला देखील आमदार साहेब निधी उपलब्ध करून देतील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्व प्रभागातील नागरिक त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यांचे देखील आभार मानतो व थांबतो. धन्यवाद.